तो सर्प धारण करतो, कुंडल म्हणून कानामध्ये विंचू धारण, लेवण्याकरता कापड नाही व्याघ्रांवर धारण. माझंच काहीतरी कर्म फुटकं की माझी सोन्यासारखी दे त्या महादेवाच्या हातामध्ये दे. नको नको त्या भाषेमध्ये दक्ष प्रजापती कोणाचा अपमान करायला लागला? महादेवाचा अपमान करायला लागला. नंदीनं बघितलं, नंदीला राग. नंदी म्हणायला लागला, म्हणजे ए दक्षा, स्वतःच्या तोंडाला आवर, तरी सुद्धा आवर घातला नाही, तरी सुद्धा नको नको त्या भाषेमध्ये महादेवाचा अपमान करा. नंदीला राग. नंदीने सांगितलं, जा दक्षा, मी तुला श्राप देतो. ज्या तोंडानं तू आमच्या मालकाचा अपमान करतोय ना, ते तोंड तुला राहणार नाही. कोण श्राप दिला? नंदीनं श्राप. नंदी तिथून निघून. एवढ्यावर सुद्धा दक्ष प्रजापती थांबला नाही. एकदा का माणसाच्या मनामध्ये अहंकार निर्माण झाला की कोणाचं सुद्धा ऐकत नाही, कोणाचं सुद्धा ऐकत नाही. अहंकाराने उन्मत्त झाला. नको नको त्या भाषेमध्ये त्या ठिकाणी महादेवाचा अपमान करायला लागला. आतापर्यंत सतीचा अपमान झाला, सती मातेनं सहन केला. आता मात्र सती माता म्हणायला लागली, म्हणजे ओ बाबा खबर नाही, आतापर्यंत बाबा तुम्ही माझा अपमान केला, मी सहन केला, पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी कधी सुद्धा सहन करून घेणार नाही म्हणे बाबा. तरी सुद्धा दक्ष प्रजापती ऐकायला तयार नाही आहे. नको नको त्या भाषेमध्ये महादेवाचा अपमान करायला. आता मात्र सती माता रडायला लागली. सतीनं ठरवलं, ज्या कानानं माझ्या नवऱ्याचा अपमान ऐकला, ज्या डोळ्यानं माझ्या नवऱ्याचा अपमान बघितला, ज्या शरीरानं माझ्या नवऱ्याचा अपमान बघितला, त्या शरीराला जगण्याचा अधिकार नाही आहे. कुणा विचार केला? सती माता. शास्त्र आपल्याला 3 गोष्टी सांगतात. एका भक्तानं आपल्या देवाचा अपमान कधी सुद्धा सहन करून घ्यायचा, शिष्यानं आपल्या गुरुचा अपमान कधी सुद्धा सहन करून घ्यायचा, आणि एका पतिव्रता बाईनं आपला नवरा कसा बी असू द्या, आपल्या नवऱ्याचा अपमान कधी खपून घ्यायचा नाहीये. मला कोणी बोलत असेल ना, अपमान करा, लगेच त्याला बोललं पाहिजे. कसा बी असू, दारू पिऊ द्या, झुलत झुलत पिऊ द्या, कसा बी असू, आपल्या नवऱ्याचा अपमान कधी सहन करून घ्यायचा नाहीये. सती मातेनं विचार केला, म्हणले बाबा आतापर्यंत तुम्ही माझा अपमान केला, मी सहन केला, पण माझ्या नवऱ्याचा अपमान मी खपून घेणार. म्हणजे काय करणार? तरी सुद्धा नको नको त्या भाषेमध्ये महादेवाचा अपमान. विचार केला, बाप काय केला? सती मातेला राजन आपल्या नवऱ्याचा अपमान सहन झाला नाही, आणि सती मातेनं त्याच यज्ञ मंडपामध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली, आपल्या देहाचा त्याग केला. कोणाकरता त्याग केला? आपल्या मालका करता, आपल्या नवऱ्या करता आपल्या देहाचा त्याग केला. पुढे महादेवाला बातमी कळाली. महादेव रडायला लागले, रागाच्या भरामध्ये तांडव नृत्य करायला लागले. आणि तांडव नृत्य करता करता भगवान भोले बाबांनी आपल्या जटेमधला एक केस उपटला, जमिनीवरती आदळला. आणि त्या जटेमधला एक केस जमिनीवरती आदळला, आणि त्या जटेमधल्या केसामधून कोणाला प्रगट केलं? वीरभद्राला प्रगट केलं. बोले वीरभद्र भगवान की जय.